ध्यान उभे विठेव रे सुंदर ते 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 ध्यान तुम्ही पुढे बसा उभे मागं मागं बसा. पुढे बसा. रे सुंदर ते ध्यान उभे विठेव कर कठेवारी ठेवले कर कटेवारी ठेवोनिया कर कठेवारी ठेवले कर कटेवारी ठेवोनिया तुळशी हार गळा खाश पितांबर तुळशी हार गळा खाश पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर वेची जाण आवडी निरंतर येची जाण आवडे निरंतर वेची धान आवडी निरंतर येची जाण तुळशी हार गळा खाश पितांबर तुळशी हार गळा खाश पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपत्री श्रवणे मकर कुंडले तळपत्री श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमाले विराजितो शुभानी विराजितो कस्तुभमाले विराजितो शुभामणी विराजितो तुळशी हार गळा खाश पितांबर तुळशी हार गळा खाश पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर वेची धान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर वेची धान आवडे निरंतर येची ध्यान तुळशी हार गळा काश पितांबर तुळशी हार गळा काश पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर सुख माने माझे याचे सर्व सुख सुख माने माझे याचे सर्व सुख तुक मने माझे ची सर्व सुख तुक मने माझे ची सर्व सुख तुक माने माझे याचे सर्व सुख तुक माने माझे याचे सर्व तुक मने माझे येची सर्व सुख तुक मने माझे येची सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काश पीतांबर तुळशी हार गळा काश पीतांबर
पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर भेट जाण आवडे निरंतर भेट जाण तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तांबर कुमार कुमाई ओबार कुमार विठोबार घुमाई ओबार कुमार विठोबार घुमाई ओबार कुमार विठोबार घुमाई ओबार कुमार विठोबार घुमाई ओबार कुमार घुमाई ओबार घुमाई ओबार कुमार ओबार घुमाई ओबार घुमाई ओबार कुमार विठोबार घुमाई ओबार कुमार ओबार घुमाई विठोबार कुमार ओबार घुमाई जय कुमार ओबार घुमाई ओबार कुमार ओबार घुमाई ओबार घुमाई ओबार घुमाई ओबार घुमाई ओबार कुमार ओबार घुमाई राम कृष्ण हरी विपुले हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी सिस्टम लावून घेता आलोचनी रूपा पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुखा झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हाय माधव तो हाय माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवी वर बाप रखमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमादेवी वार बाप रखुमादेवी वार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 हरी जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्रातयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोधा गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोधा गोरक्षाशी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष वळला गहनी प्रती गोरक्ष वळला गणिपती गोरक्ष वळला गणिपती गहनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दाता गहनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेव सार चोजविले ज्ञानदेवा सार चोदविले ज्ञानदेवा सार चोदविले
मच्छिंद्राने बोधा गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोधा गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष वळला गयनी प्रती गोरक्ष वळला गयनी प्रती गोरक्ष वळला गयनी प्रती विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये आत गुरु सकळ सिद्धांत गेंदे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्षा वळला गहेनी प्रती गोरक्ष वळला गोरक्ष वळला गहिनी प्रती गोरक्ष वळला गहिनी प्रती गोरक्ष वळला गोरक्ष वळला गहिनी प्रती गोरक्ष ओळला गह्यानी प्रथे गोरक्षा ओळला गह्यानी प्रथे
गोरक्ष बळाला कहनी प्रती मचिंद्राने बोध अशी केला मचिंद्राने बोध गोरक्षाची गेला विठ्ठल 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 भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम कानिपनाथ भगवान नवनाथ भगवान धर्मनाथ भगवान सनातन धर्म विठ्ठल 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 गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य गोरक्षाशी केला गोरक्ष वडला गहिनी प्रती गयनी प्रसादे निवृत्ती दातार जास्त झाला गयनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वडला गहिनी प्रती विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरत्या मोरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रय समागच्छतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन भूसरे चरण संताचे या दूसरे चरण संतचे या दूसरे चरण संतचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दात तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हे दादा मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रभुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृश्यं मेघवर्णं शुभांगं प्रभुदेवता लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवयहरं सर्वलोकैकनाथं
शैले शृंगेश्वर जटा झोली भगवा भेष कानन कुंडल भस्मलसे शिव गोरक्ष आदेश विठ्ठल 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 कुंडलिका वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान नवनाथ भगवान धर्मनाथ भगवान विठ्ठल 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 आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वडला गहिनी प्रती आज कीर्तन रूपी सेवेचं निमित्त सनातन परंपरेमध्ये अनेक उत्साह असतात जसे का गोकुळाष्टमी रामनवमी हनुमान जयंती शिवरात्री असे अनेक उत्साह असतात पण या उत्साहामध्ये हाही एक उत्साह आहे का ज्या दिवशी एका मृत झालेल्या राजाच्या शरीरामध्ये एका नाथाने प्रवेश केला आणि त्यापासून एका महात्म्याचा जन्म झाला आणि त्याला ज्या दिवशी योग दीक्षा दिली त्या दिवसाला धर्मनाथ बीज असे म्हणतात विठ्ठल 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 तुझ्या पद्धतीने कर अशा पद्धतीने या ठिकाणी ज्यांचा अभंग आपण निवडलेला आहे ते ज्ञानोबाराय आहेत विको दे लगेच झिरो झाला रे तो हॅलो ही जी आपली परंपरा चालत आली आता बस काहीच करू नको या ह्या ज्या नवनाथ पंथाला सुरुवात झाली ती भगवान गोपाल कृष्णापासून झाली म्हणून हे नवनारायण या पृथ्वीतलावरती अवतरित झाले या संबंध विश्वाचा उद्धार व्हावा त्याचबरोबर नाथ संप्रदायाचा प्रसार व्हावा याच्यासाठी नवनारायणाने अवतार धारण केला म्हणून हा धर्मनाथ बीजीचा सोहळा सालाबाद प्रमाणे आपलं हे गाव कानमहाले वस्ती चितेगाव आणि ज्यांनी मला ह्या कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी निमंत्रित केलं व तुमच्या सर्वांचा दर्शन घडून देण्याचा योग प्राप्त करून दिला असे आमचे नाथभक्त असणारे साहेबराव महाराज कानमहाले आणि त्यांच्या असणाऱ्या पवित्र या वास्तूच्या समोर भव्य दिव्य हे काणे असणारं नाथांचं मंदिर आहे महाराज इथल्या मंदिराची भव्यता पाहिली ना मन प्रसन्न झालं काय इतकं दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता या तिन्ही गोष्टी या ठिकाणी या मंदिरात आहेत परत एकदा जोरात बाबांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत का ज्यांनी हा आनंद उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी गेल्या 8 महिन्यापासून कीर्तनाची तारीख दिली आणि दररोज 2 दिवसाला एक फोन असायचा बाबा येणार की नाहीत बाबा येणार की नाहीत म्हणलं चुकलो प्रेम आहे म्हणून आज तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला कारण हा जो धर्माचा प्रसार आहे हा कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे आपल्या समोर जे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि खऱ्या अर्थाने अनेक इंटरनेटच्या माध्यमातून बरेचशा गोष्टी दाखवल्या जातात पण एक 10-5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हापासनं चॅनलला कीर्तनं यायला लागली तेव्हापासनं लोकांच्या मनात आलं की आपण सुद्धा आपला प्रत्येकाचा कार्यक्रम हा लाईव्ह दाखवला पाहिजे म्हणून आज जे लाईव्ह दाखवायचं ना तर देवासाठी असतं आणि जे खोटं असतं ते जीवासाठी असतं म्हणून आज हे बाबा जे कार्यक्रम करतात हा धार्मिक उत्साह करतात हा खऱ्या अर्थाने या जड जीवांसाठी आहे ते जे करतात वैयक्तिक पूजा ती त्यांच्या देवासाठी आहे आणि म्हणून भोजन पंगत ही गावासाठी आहे म्हणून आज आपण या ठिकाणी आलात आपला अनमेळ खर्च केला आहे चांगल्या पद्धतीची उपस्थिती सुद्धा या प्रोग्रामच्या माध्यमातून आहे गेल्या 7 दिवसापासून आमची नवनाथ कथा चालू होती आजही सकाळी कीर्तन होतं तरी देखील जे काम आपल्याला भगवंतानी घालून दिलंय सेवके करावे सांगितले काम सेवके करावे सांगितले काम सेवके करावे
सांगितले काम सेवके करावे सांगितले काम तयाय नियमा काही नसते तयाय नियमा काही नसती सेवके करावे सांगितले काम सेवके करावे सांगितले काम जे आपण कर्म आपल्या जीवनामध्ये करतो प्रत्येक कर्माचा सिद्धांत शास्त्रामध्ये प्रणपात केलेला आहे. एखादा शेतकरी आहे शेतामध्ये काबाड कष्ट करतो त्याच्या मोबदल्यात त्याला जे काही वित्त मिळतं त्यामुळे तो देवाचे आभार मानतो. एखादा संत आहे तो आपलं जीवन भगवंतासाठी खर्च करतो समाज त्याला मान्यता देतो देवाचं दर्शन भेटो ना भेटो पण डिजिटल बोर्ड लागतात. तो एखाद्या दिवशी विचार करतो देवाने माझं चांगलं केलं तो तिथं कल्याण मानतो. एखादा व्यापारी आहे तो व्यापार टाकतो 2 रुपयाची वस्तू 4 रुपयाला विकतो बंगला बांधतो गाडी घेतो पण कधी कधी तो पाप करतो ते सुद्धा त्याला असं वाटतं मी योग्य करतो मग तो म्हणतो देवा तो माझं चांगलं केलं. पण इथं हा जो धार्मिक कार्यक्रम आपण करतो ह्या कशासाठी करायचं याचं माध्यम काय आहे तर आज आपल्या सनातन परंपरेवर खूप मोठं धर्मसंकट आहे. उद्या मी कुंभमेळ्याला जाणार आहे आज रात्रीच बसणार आहे. हा प्रयागला कुंभमेळा करोड्याच्या संख्येनं त्या ठिकाणी साधू संत समाज जातो. कशासाठी जातो तर याच्यासाठीच जातो धर्माचे पालन करणे पाखंड खंडाना हे तो आम्हा करण काम बीज वाढावया नाम धर्माचे पालन पाखंड खंडाना हे ते आम्हा करणे काम बीज तुम्ही फक्त जेल धरायचे कोणी प्रमाण द्यायचं नाही काय. हा धर्म आपल्याला टिकवायचा आहे. मग धर्म टिकवण्यासाठी 3 गोष्टी टिकवणं गरजेचं आहे. पहिलं आपले जे सण उत्सव आहेत ते पहिले थाटामाटात करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ज्या आईबापांनी आपल्याला लहानचं मोठं केलं जीव लावला त्यांना अनाथ आश्रमात टाकायचं नाही त्यांचा सांभाळ करायचा. दुसरा मुद्दा. तिसरी गोष्ट ज्याच्या ताब्यात आपण धर्मसत्ता दिली राजसत्ता दिली त्याने प्रजेचं कल्याण व्हावं म्हणूनच कार्य करायचं. आणि या 3 गोष्टी जर खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी होतात त्यालाच धर्मकार्य म्हणतात. म्हणून पूर्वीपासून चालत आलं राजांनी इतिहास घडवले जे काही जुने खंडित झालेली मंदिरं होती ती बांधली. नाथ परंपरेमध्ये जर आपण बघायला गेलं तर अनादी मंदिर आहेत नाथांचे ज्या मंदिरात अनेक लोकांनी हस्तक्षेप केला ते मंदिरं तोडण्याचा प्रयत्न केला. म्हणून आसुरी लोक तेव्हाही होते आणि आसुरी लोक आजही आहेत. बाबाने रस्ता जरी विचारला तरी लोक सरळ सांगत नाहीत. त्यांना माहिती आहे अवलादी आपलं नाव खराब करतात नाही सांगत लोक त्यांचा विचार चांगला नाही. म्हणून तर अधोगती शास्त्र सांगतं काय त्याची अधोगती होते ज्याच्या जीवनाला योग्य गुरुचं मार्गदर्शन प्राप्त झालं नाही. म्हणून आज मला आनंद वाटला इथं आल्यानंतर सगळा शिनभाग गेला. ही मंदिर सजवलेलं पाहिलं आणि मला वाटलं बरं झालं आपण आलो कल्याण झालं. काय बाबाला चहा नाही दिला तरी चालेल पण इथली व्यवस्था इतकी छान आहे. मंदिराची स्वच्छता आणि मंदिराची सजावट इतकी सुंदर आहे. मी पहिल्या प्रथमच एवढी सजावट पाहिली. विठ्ठल 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 वरून ही सजावट अशी आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं डिजिटल नाही किंवा फ्लॅश बोर्ड नाही. हे सगळं नॅचरल आहे. हे बनवण्याकरता किती कष्ट लागले असतील आणि हे सगळं कशामुळे केलंय तर त्यांना त्याविषयीचा आनंद आहे. म्हणून कीर्तन करायचं असेल सप्ताह करायचा असेल एखादा उत्साह करायचा असेल तर त्याच्यासाठी एका माणसाच्याने ते होत नाही. बरोबर आहे की नाही. बाबा किती जरी म्हणले मी 1 कोटी खर्च करीन जर ऐकायलाच लोक नाही आले तर मग परमार्थ नो हे एकल्याचा खेळ परमार्थ नो हे एकल्याचा खेळ परमार्थ नो हे एकल्याचा खेळ परमार्थ नो एकल्याचा खेळ म्हणवो निमेळा
मेळविला मनवोनी मेळविला परमार्थ नो हे एकल्याचा खेळ परमार्थ नो हे एकल्याचा खेळ मनवोनी खेळणं याच्यासाठी सगळं लागतंय. म्हणून आज ज्यांची सुंदर अशी मृदंगाची साथ आपल्याला आहे असे मृदंगाचार्य हरिभक्त परायण संजय महाराज, त्याचबरोबर गायनाचार्य दौलत विजयभाऊ डिकले, मधुकरजी डिकले, समस्त असणारे सगळेच गायक आहेत. कारण मला कोणाचं नाव माहिती नाही. एकूणही आमच्या हरिभक्त परायण भीमराव महाराज संपत पवार. हा वा, कसं असतं लग्नामध्ये माहिती आहे का, नाव घ्यायला लावावं लागतं. मग माझा उलटा कायदा आहे, मला माहित नसतं, मग मी घ्यायला लावतो. विठ्ठल 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 हार्मोनियमची साथ ज्यांची आहे, कारण मला कीर्तनात हार्मोनियम चालत नाही सगळ्याला माहिती आहे, पण तरी देखील आहे, त्यांनी आणली आहे. पूर्वीच्या काळी नव्हती, आजही आळंदीला नाही हार्मोनियम. आमचे हार्मोनियम मास्तर हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज, त्याचबरोबर आमचे बाबाई आहेत ओलवे बाबा, कीर्तनकार आहेत बाबा, चोपदार आहेत. बर ठीक आहे. तुम्ही सर्व श्रोते सज्जन आणि सेलार साऊंड सिस्टीम पिंपळस रामाचे, वा छान नाव आहे गावाचं, आहे की नाही. सिस्टीम वाल्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. तुम्ही आवाज सुद्धा मला शेवटपर्यंत छान द्यायचा आहे की नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अधिक काही वेळ न घेता आपण अभंगाकडे जाऊया. ज्यांचा अभंग आहे ते ज्ञानेश्वर माऊली आहे. ते सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. सगळ्यामध्ये मेन जे नाथ होते ते आदिनाथ होते आणि ते सकळ सिद्धांचे स्वामी होते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, त्यांचे परमशिष्य होते मच्छिंद्रनाथ. त्याच मच्छिंद्रनाथाने एका बाईला भस्म दिला, तिने उकिरड्यामध्ये टाकला आणि त्याच्यापासून ज्याचा जन्म झाला त्याला म्हणतात गोरक्षनाथ. भज गोरक्षम भज गोरक्षम गोरक्षम भज मूढमती. भज गोरक्षम भज गोरक्षम गोरक्षम भज मूढमती. भज गोरक्षम भज गोरक्षम गोरक्षम भज मूढमती. भज गोरक्षम भज गोरक्षम गोरक्षम मूढमती. त्या गोरक्षाने त्या ठिकाणी अखंड विश्वामध्ये नाथ संप्रदायाची ज्योत लावली. पहा, गोरक्षनाथाचे मंदिर संबंध महाराष्ट्रात आहेत, संपूर्ण राज्यात आहे, नाही तर बाहेरच्या देशात सुद्धा आहेत. सगळ्यात मोठा प्रसार गोरक्षनाथांचा आहे. त्याच्यानंतर कानिपनाथांचा प्रसार. 700 शिष्य कानिपनाथांच्या बरोबर होते. पुढे निघाले तेव्हा श्रीराजात कानिफ निघाला, श्रीराजात कानिफ निघाला, श्रीराजात कानिफ निघाला, श्रीराजात कानिफ निघाला. 700 शिष्य घेऊन संगतीला, 700 शिष्य घेऊन संगतीला, श्रीराजात कानिफ निघाला, श्रीराजात कानिफ निघाला. घेऊन
गोरक्ष नाही कानिप श्रीराज्यामध्ये कानिपनाथ निघालेला आहे आणि बरोबर किती शिष्य घेतले 700 शिष्य जसेच काही शिष्य चाललेले आहेत चालल्याच्या नंतर स्वर देऊ शकता ना तुम्ही काय प्रॉब्लेम नाही असं फक्त क्लिअर द्या फक्त म्हणायच्या टायमाला द्यायची तुमच्या पेटीचा आवाजच येत नाही महाराज म्हणतात 2 ला येते आले आणि जसे 700 शिष्य चालल्याच्या नंतर पुढे कानिपनाथ चालतात जाऊ द्या मागे त्यांचे शिष्य चालतात जसे श्रीराज्याच्या सीमेवरती गेलेले आहे बजरंग बलीची गाठ पडली आणि बजरंग बली बोलतोय या श्रीराज्यामध्ये पुरुषाला जायला जागा नाही तुम्ही जाऊ शकत नाही गोरक्षनाथ म्हणतात का बरं म्हणजे या जतीशी युद्ध केल्याशिवाय श्रीराज्यात जाता येत नाही मग त्याच्यातला एक शिष्य बोलू लागला काय म्हणले जर गेलास तर म्हणले जिवंत पाठीमागं येत नाही मग बाकीच्यांनी विचार केला हा बाबा आहे म्हणले आपण बाबा नाही जाऊ द्या जायचंच नाही एक शिष्य जसाच पाठीमागं फिरला 1 2 3 4 करता करता 700 ला 7च कमी होते काय फक्त 7 पाठीमागं होते आणि बाकीचे त्याच जागेवर थांबले कानिपनाथांनी पाठीमागं बघितलेलं आहे आणि बघितल्याच्या नंतर कोणीच दिसत नाही कुठं गेली त्यांच्यात आपापसात बातचीत चालली म्हणले जर यांच्या आपण नादी लागलो तर आपण जिवंत राहणार नाही आणि याच्यासाठी थोडे आपण घरदार सोडले मरण्यासाठी मरण्याची भीती प्रत्येकाला आहे त्याच्यापेक्षा आपण पाठीमागं सरलेलं बरं पण त्यांना काय माहिती आहे का एक तर त्यांच्या पाठीमागं जायचं नाही गेलं तर सरायचं नाही काय कारण ते नाद सब घर भटके नाद घर आटके याचे जास्त खटके सगळ्या घरात जाता येतं मागे येता येतं पण एवढं असं एक घर आहे चिमट्याच्या कडीचा जोर मोठा तेथ नाही ज्ञानाला तोटा नवनाथाचा मार्ग मोकळा जीवनाचा लागला लढा असं थोडं थोडं द्याच जण भेऊ नको आहे की नाही माझं काय नाही होणार तुझं सिस्टीमचं नाव खराब होईल महाराज म्हणतात अशा पद्धतीने नाच जसेच काही निघालेले आहे त्याचं नाव आहे मिक्सर जसं बाई घरात करते की नाही स्वयंपाक एका ठिकाणी आम्ही गेलो कीर्तनाला म्हणलं सगळं दिसतंय बाबा इथं पण मिक्सर नाही तो म्हणला मग त्याला काय लागत मग तर लगेच पाठीमागे गेलो सोनबाईल म्हणले बाबाने पटकन मिक्सर सांगितलं म्हणले लगेच मंडपामध्ये मिक्सर घेऊन आला म्हातार म्हणलं बाबा मिक्सर आणलं म्हणलं मिरच्या कमून नाही आणल्या तुम्हीच सांगितलं मिक्सर आणा तो नेमकंच विठ्ठल 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 तेव्हा मिक्सर नवीनच निघालेलं होतं आणि ते मिक्स करायचं माहिती नव्हतं त्याला एवढंच मिक्सर माहिती होतं तसं हे मिक्सर आहे याला 40 45 50 75 आमच्या कथेला 130 बटनाचं मिक्सर होतं पूर्ण एवढं स्टुडिओ मास्टरचं त्या पोराची कमाल असेल महाराज त्याला म्हणलं का रे बाबा आवाज लई छान येतो तो म्हणला महाराज याच्यासाठी मी 1.5 वर्ष साधना केली हे सुद्धा तसं नाही बरं का हे मी आत्ता घेऊ शकतो पण हे मला चालवता आलं पाहिजे त्याचं नाव मिक्सर आहे महाराज आवाज मिक्स करता आला पाहिजे बास ट्रबल गेन ज्याला जे लागतं ना ते देता आलं पाहिजे एवढ्याच मिक्सरवरती मी तुम्हाला फास्ट आवाज काढून दाखवतो फक्त तुम्ही ती देईन मी देईन एवढा फरक आहे कारण बटन माझ्या समोर नाही म्हणून सगळ्या गोष्टी लागतात परमार्थासाठी नाथ जसेच रागवले पाठीमागवळून बघितलं म्हणले बाकीचे शिष्य कुठे गेले एका शिष्याला विचारलं यदुनाथ नाव होतं त्याचं तो म्हणला बाबाजी सब लोग मृत्यू के भीति से पीछे डर गए तो बोले डरना तो आहे क्यों पण असं नाही म्हणले त्यांना जाऊ द्यायचं मग काय केलं माहिती आहे का तुम्हाला हो नवे केले सारे शिष्य कानिपनाथाची महती अदृश्य कळणार नाही कुणाला जगामध्ये नाथ पंथ भला प्रताप नाही कळला भल्या भल्याला नाथ नाथ करुनिया फुकाट मेला लाख रावोनी अंगाला नाही कळला नाथ तयाला सहजासहजी हां असं काहीतरी करायचं आहे मला बरं वाटतं जरा उपकार होतील महाराज म्हणतात अशा पद्धतीने
थोडा जरी त्या ठिकाणी जीवनामध्ये आपल्याला करंट लागला या नाथशक्तीचा तर आपला उद्धार होतो. मग जेवढे काही शिष्य होते पाठीमागं कोणीच नाही. मग नाथाने काय केलं माहिती आहे का? तुम्ही सर्व जाणकार श्रोते आहात, त्या सगळ्यांना खाली वाकायला लावलं. उणवे केले 700 शिष्य आणि 7 फक्त मागं आले होते, बाकीचे ओणवे केले. आणि असे ओणवे समजतं ना तुम्हाला. आणि ते चिकटवले कशाला? धरतीला, धरणीला चिकटवले. नुसते चिकटवले नाही तर नाथ पुढं आले. काही मार्ग चालून आल्यानंतर हे रडायला लागले. म्हणले मागं गेलो असतो तरी मेलोच असतो, यांच्याकडे गेलो असतो तरी मारणारच होतो, पण त्या दोन्ही मारण्यापेक्षा हे वनवलंय बेकार. काय मग? कारण ते असेच झाले ओणवे, हात खालीन पाय खाली वाकूनच उभा महाराज. त्यांच्या कमरेला कळा लागल्या पण काहीच उपयोग नाही. नाथ म्हणले अशी शिक्षा नको यांना. काय घ्यावी नाथाची शिक्षा, त्यानेच घ्यावी दीक्षा. ज्याला शिक्षा भोगायची त्याने दीक्षा घ्यावी, कोणी दीक्षा घेऊ शकत नाही. अवघडे नाथाची दीक्षा. कानन कुंडल सिरजटा अंगविभूती अपार. कानामध्ये कुंडल घालतात, गळ्यात जनियो घालतात, भगव वस्त्र धारण करतात, अग्नीमध्ये बसतात, उलट लटकतात, निराहारी राहतात, पाळण्यावर 12-12 वर्ष साधना करतात. म्हणून तर कुंभमेळ्यात ते पहिले मानकरी असतात. विठ्ठल 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 उन्व केलेला आहे त्या ठिकाणी. नाथांना चिकटून टाकलं त्या बाकीच्या शिष्यांना. आणि मग काय केलं? गोरक्ष असणाऱ्या कानिपनाथाने एक एक दगड असणारा त्यांच्या पाठीवरती दिलेला आहे. शेवटी ते त्रासले आणि माफी मागू लागले. नाथ महाराज तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करू, फक्त आम्हाला याच्यातून मुक्त करा. म्हणून हे असं नाथाचं चरित्र आहे महाराज. असे कानिपनाथ. त्यानंतर बघा तुम्ही पुढे गोरक्षनाथ. कोण होते गोरक्षनाथ? एक कवी होते. गोरक्षनाथ कोण होते? का जेवकिरड्यामध्ये जिथं सगळ्या घराचा केर कचरा पडतो त्यामध्ये 12 वर्ष त्यांनी वास्तव्य केलं महाराज. त्याच्यामध्ये साधना केली. गोबारातुनी जन्म झाला, गोबारातुनी जन्म झाला, गोबारातुनी जन्म झाला, गोबारातुनी जन्म झाला. मच्छिंद्राने उपदेश केला, मच्छिंद्राने उपदेश केला, गोबारातुनी जन्म झाला, गोबारातुनी जन्म झाला. उपदेश केला, मच्छिंद्राने उपदेश केला, गोबारातुनी जन्म झाला, गोबारातुनी जन्म झाला. तर मला मजा येईल ना. मड्याला मजा कधी येते? बायांचा आवाज आला पाहिजे महाराज. तसं तुम्ही जसं ओरडले ना तरच मला मजा वाटेल महाराज, आनंद वाटतो आहे की नाही. म्हणून अंतःकरणापासून केलेला परमार्थ हा परमेश्वरापर्यंत पोहोचतो. काय शक्ती होती. नाथाने दिलेलं वचन कधी खाली जात नाही. काय नाथो की भभूति जग से निराली, दिया वचन कभी जाए न खाली. तुम्हाला जर पूर्ण चरित्र ऐकायचं असेल तर महाराजांचं नाव सर्च करून चॅनल सर्च करा. नुसतं गुगलवर बोला, तुम्हाला पूर्ण नवनाथ कथा ऐकायला भेटेल. बरेचसे भाग झालेत आमच्या यूट्यूबला. म्हणून आज जगाचा प्रसार, जगाचा परमार्थ हा सध्या या धकाधकीच्या जीवनामध्ये वाहत चाललाय. माणसाकडे देवाचं चिंतन करायला वेळ नाही. म्हणून त्याच्यामुळे काय करावं लागतं माहिती आहे का तुम्हाला? अगोदर भजन ठेवावं लागतं आणि नंतर अगोदर भोजन ठेवावं. बरं नाही नाही नाही, फक्त इवळणारेच राहते निध बाबांनी तेवढेच फक्त विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही थकू नका, मग मी झोपायला बसतो. वाजवा, फुटत नाही ते. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं वाजलं तरी बाद झालं. महाराज म्हणतात अशा पद्धतीने भजन आणि भोजन या 2 गोष्टी जीवनामध्ये लागतात आजच्या काळामध्ये. काय म्हणून
नाथ परंपरा जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ परंपरा आहे का ज्या परंपरेमध्ये अनादिकालापासून अनेक ऋषी मुनींनी आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. दिलेला भस्म गोबारात टाकला, बाईच्या नशिबात मूल नव्हतं म्हणून त्याला भेटलं नाही. काही गोष्टी आपल्या नशिबात असल्या पाहिजे. कुणी कुणाच्या नशिबाला किती जरी नशीब घासलं तरी कोणाला काही भेटत नाही. लक्षात ठेवा, प्रयत्न केल्याशिवाय काही इथं भेटत नाही. कोणाला काही भेटतंय का प्रयत्न केल्याशिवाय? तुम्हाला मस्त वाटेल प्रत्येक चौकात माझा डिजिटल लागला पाहिजे. अरे पण येड्या, त्याच्यासाठी तू काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. काय तू जर तुझ्याच बंगल्याला कलर मारतो, तुझ्याच घराच्या समोर गाया बांधतो, तूच दरवर्षी नवीन गाडी घेतो, तूच तुझा वावर बागायत करतो, शेजाऱ्याची पाईपलाईन फोडितो, मग तुझा बोर्ड लागन का? नाही ना. दुसऱ्यासाठी जीवन झिजतो, दुसऱ्यासाठी जीवन झिजतो, दुसऱ्यासाठी जीवन झिजतो, दुसऱ्यासाठी जीवन झिजवितो. जगाच्या कल्याणासाठी जगतो, जगाच्या कल्याणासाठी जगतो, दुसऱ्यासाठी जीवन जगतो, दुसऱ्यासाठी जीवन जगतो. जगाच्या कल्याणासाठी जगतो, जगाच्या कल्याणासाठी जगतो, दुसऱ्यासाठी जीवन जगतो, दुसऱ्यासाठी जीवन जगतो. अनेक नाथ झाले, गोरक्षनाथ झाले, गोरक्षनाथानंतर कानिपनाथ झाले, त्याच्यानंतर जालिंद्रनाथ झाले. जालिंद्रनाथ कोण होते? एका राजाने यज्ञ केला, यज्ञामध्ये आहुत्या टाकल्या. मला एक सांगा, तुमच्याकडे सरपण पेटवल्याच्या नंतर माणूस जळून जिवंत वर येतो का जळतो? अरे म्हणून तर नाथाची शक्ती जगात सगळ्यात गहन आहे. ती कुणालाही कळलेली नाही. या अग्नीतून कुठं पर जन्माला येतं का? जिथं विज्ञान हरलं का तिथं नाथपंथ चालू झाला. म्हणून विश्वाच्या पाठीवर कुणी किती जरी अमान्य केलं तरी एक गोष्ट मान्यच करावं लागेल, काय? विज्ञानाला सुद्धा जन्माला घालणारा बाप म्हणजे नाथपंथ आहे का? सनातन परंपरेमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतील, पण एक गोष्ट कधीच घडत नाही, काय? एखाद्या माणसाचा मेलेला देह आहे, त्याचे तुकडे तुकडे केले, सगळ्या जंगलात फेकून दिले आणि परत तेच तुकडे जमा केले आणि त्याच्यात परत एक जीव जन्माला आला. होईल का असं? तुम्हाला कमी वेळात खूप काही सांगेल मी आज, कारण बाबांनी खूप प्रयत्नातून मला इथं आणलं. एका राजाच्या, एक असणाऱ्या ब्राह्मणाच्या घरी नाथ मुक्कामाला जातात. त्या दिवशी त्याच्या घरचा एक बाल मरण पावतं. पत्नीचं डोकं असणारं नाथांचं डोकं त्याच्या मांडीवरती असतं. घरामध्ये बाई रडते उकसाबोक्सी. रात्र निघून जाते. पहाटे 4 वाजतात. त्यावेळेस नाथ त्या ब्राह्मणाला विचारतात, विप्रा तुझ्या घरी काय अघटित घटना घडली आहे का? खोटं बोलू नकोस. त्यावेळेस तो म्हणतो, हो बाबा, तुम्ही माझ्या घरी आलात, माझे 6 मुलं अगोदर मेलेली होती, आता हा 7वा मुलगा होता. 2-3 दिवसाच्या पुढं या ठिकाणी माझे मुलं जगली नाही, पण त्याचा परिणाम शूटिंगवर होईल, थोडा कमी करा. 6 जे मुलं होती ती 1-2 दिवस 3 दिवसाच्या पुढे जगली नाही. तुम्ही माझ्याकडे बघा. आणि बाकीचे जे होते असेच गेले. हा मुलगा फक्त 12 दिवस आणि 1 दिवस वरती जगला, म्हणजे 13 दिवस जगला. आणि याचा आनंद आम्हा दोघा पती पत्नीला झाला. आणि त्याच्यामुळे योगायोगाने तुम्ही आमच्या दारात आलक निरंजन केला आणि आम्ही तुम्हाला भिक्षेचा आग्रह केला, मुक्कामाला राहण्याचा आग्रह केला. आम्हाला वाटलं तुमचं दर्शन झालं, आमचं भाग्य बदललं. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, हे भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता ही वारली, अवघी चिंता ही वार, संत दर्शने आला.
संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ. तुम्ही संत माझ्या घरी आलात, संत येते घरात तुझे दिवाळी दसरा. म्हणून आज धर्मानाथ आपल्या गावात येणार आहेत काही वेळामध्ये. आणि संत घरी आले, देव घरी आले, साधू घरी आले, याचा आनंद मला झाला नाथ महाराज. माझी अपेक्षा होती काय की 2 दिवस तुम्हाला ठेवून घेईल, पण माझा नाविलाज आहे. म्हणले का? म्हणले मला सुतक पडलं. म्हणले कशामुळं? माझा मुलगा मरण पावला. नाथ म्हणतात अरे ज्याच्या घरी नाथ त्याचा नाही होत कधी घात, आणि ज्याने सोडला नाथाचा हात तो नाही जिवंत राहत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाथ म्हणतात इथं मी स्वतः असताना यमाची टाप नाही तुझ्या पोराला घेऊन जायची, आणि जर तो घेऊन गेला असेल तर लक्षात ठेव मी पण एक नाथ सिद्ध आहे. मला रेवण नाथ म्हणतात. काय का मी इथं असताना जर त्या काळाने तुझ्या मुलाला घेऊन गेला असेल, तो जिथं पण त्याला घेऊन गेला असेल तिथून मी त्याला जसाची तसा जिवंत परत पाठीमागं आणेल. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. किती जणांचा नाथावर विश्वास आहे? वर हात करा जोरात, कॅमेरा फिरवा, पाठीमागं फिरवा, बळच करू नका. 2 हात वर करा, 1 बोट नका करू. मी काय गारी गारी काय लावलो का? एक जण 1 बोट करताय असं ठेवा. असेच रातभर विठ्ठल 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 अशी कोणती स्त्री असेल जिचं मूल मरण पावलं तरी देखील आपल्या पतीला सांगितलं, तो म्हणला जे आपल्या नशिबात असेल ना ते घडेल, जाऊ दे, पण नाथाचा अपमान व्हायला नको, नाथाची सेवा सोडायला नको. नाही सोडली नाथाची सेवा महाराज. भगवान ओळखलं नाथाने, सांगितलं विप्रवरा एक काम कर, हे तुझे जे मुलगा आहे ना झोळीमध्ये एक हात घातलेला आहे आणि भस्म काढलेला आहे, मंत्राचा प्रयोग केलेला आहे, सिद्ध केलेला भस्म त्या असणाऱ्या मृत मुलावरती टाकलेला आहे. आणि फक्त विप्राला ब्राह्मणाला सांगितलं एक काम कर, जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तो फक्त याची अंत्ययात्रा करू नकोस, याला जसंची तसं ठेव, पुरू नकोस. लहान मुलाला पुरतात आहे की नाही, 2, 4, 5, 10, 12 दिवसाचे. म्हणजे याची अंत्ययात्रा करू नको, याला असंच ठेव. काय केलं नाथाने? तसेच नाथ निघालेले आहे. जसेच निघाले शरीरासह कुठं गेले? यमधर्मारात. जसेच गेलेले आहे, गेल्याच्या नंतर यमाला घाम फुटला. असे घेता नाथाचे नाम भल्या भल्याला फुटतो घाम, असे घेता नाथाचे नाम भल्या भल्याला फुटतो घाम. सर्वांनी भजन करा. भल्या भल्याला फुटतो घाम, असे भल्याला फुटतो घाम. असे घेता नाथाचे नाम भल्या भल्याला फुटतो घाम, असे घेता नाथाचे नाम भल्या भल्याला फुटतो घाम. असं घेता नाथाचे नाम भल्या भल्याला फुटतो घाम, असं घेता नाथाचे नाम भल्या भल्याला फुटतो घाम. ज्याने मातीचा पुतळा केला, मातेचा पुतळा केला, ज्याने मातीचा पुतळा केला, मातेचा पुतळा केला, त्यात बाळ जन्माला आला, त्यात बाळ जन्माला आला, त्यात बाळ जन्माला आला, त्यात बाळ जन्माला आला. मुक्त होई तयाचे नाम भल्या भल्याला फुटतो घाम, घेता नवनाथाचे नाम भल्या भल्याला फुटतो घाम. नवनाथाचे घेता नाम भल्या भल्याला फुटतो घाम, नवनाथाचे घेता नाम भल्या भल्याला फुटतो घाम फुटतो. कैलासात गेले, ब्रह्मलोकात गेले, विष्णू लोकात गेले, यमलोकात गेले, घाम फुटला यमधर्माला. चित्रगुप्त बोलू लागला, नाथ महाराज विधीच्या नियमाप्रमाणे त्याचे दिवस पूर्ण झाले आणि आमचं काम आहे. जारण मारण उच्चाटन विद्या नाथांना येत होत्या, कुणाला येत नव्हत्या, लक्षात ठेवा. आज कुणाकडे एखादी विद्या असेल ना तो त्या विद्येच्या जोरावर कितीक लोकांना नडवतो. नडू नका कोणी कुणाला. काय जर नडाल ना तर नाथ तुम्हाला जीवन जाळल महाराज. काय मी सगळ्या लोकांच्या विरोधात आहे, कुणीही कुणाला नडायचं नाही. नाथ आपल्या घरी आलाय ना, तेव्हा आपल्या अंगात आलाय ना, त्याने आपल्याला शक्ती दिली ना, आपल्याला जेवढं चांगलं काम करता येईल ना तेवढंच करा.
माझा शब्द एखाद्याला खटकला असला तर बोलू नका, पण या नाथ संप्रदायाच्या जीवावरती कुणीही कुणाचं वाटोळं करू नका. लाईव्ह चालू आहे म्हणून सांगतो. कुणी कोणाला नडू नका. भावी भक्तांचा उद्धार करा. जे नाथाने तुम्हाला दिलंय ते समाजाला चांगल्या पद्धतीने सोपवण्याचा प्रयत्न करा. त्याचा चांगला वापर करा. नाहीतर विद्या खूप वाईट आहे महाराज. काय विद्या चांगल्या चांगल्याला माणसात बसवते आणि चांगल्या चांगल्याला माणसातून नाथ त्या ठिकाणी गेले डायरेक्ट कुठं? यमधर्माकडे. यमधर्म म्हणला, नाथ महाराज तुम्ही मला किती जरी ताडण केलं, किती जरी माझा छळ केला, तर याची आयुष्य मर्यादा संपली होती, म्हणून मी यांना घेऊन आलो. म्हटले काही जरी असेल हे सगळं तिन्ही लोक मी संपून टाकेल. मला नाथ म्हणतात म्हटले. सगळे देव नंगे करून झाडाला ज्यांनी टांगले ना त्याला नाथ म्हणतात. मग तुमचं आमचं काय? नग्न देव उर फाटे देही झोंबकळे घेती. नग्न देव फाटे देही झोंबकडे घेती. विनम्र भावे वस्त्रने सोनी मिळविली वर प्राप्ती. जय जय कानिपनाथ भगवान योगीराज मूर्ती. पतित पावन वव्वाळू तुझ सदभावे आरती. 33 कोटी देवाला ज्यांनी नग्न करून झाडाला टांगलं ते नाथ आहोत आम्ही. म्हणून हे यमधर्मा ते देऊन टाक ब्राह्मणाचं प्रेत. यमधर्म म्हणतात देईल मी, माझ्याकडं नाही, पितृलोकात जा. मग असणारं देऊन टाकलं ते मूल. पण म्हणले नाथ महाराज एवढं दिलं तर चालणार का? नाथ म्हणले असं नाही चालत. नाथ अर्ध कोणाला नाही सोडत. एक नाही द्यायचं. आता किती द्यायचे? 7 बाळे घेऊनी आला. 7 बाळे घेऊनी आला. 7 बाळे घेऊनी आला. 7 बाळे घेऊनी आला. रेवणनाथ म्हणती त्याला. रेवणनाथ म्हणती त्याला. ऐसा नाथांचा महिमा. ऐसा नाथांचा महिमा. रेवणनाथ म्हणती त्याला. रेवणनाथ म्हणती त्याला. ऐसा नाथांचा महिमा. ऐसा नाथांचा महिमा. तुम्हाला पुढे कीर्तन आज कायवर्णा विवेद सीमा म्हणून ताल महत्वाचा आहे. नाथ सामान्य नव्हते. कमी वेळात तुम्हाला जास्त सांगेल नाथ परंपरा. कारण मी या भागात प्रथम आलो. जवळ आलो होतो आजूबाजूला आहे की नाही, बाबांनी बघितलं, पण इथं प्रथम आलो. म्हणून नाथाचा महिमा आगाध आहे महाराज. जशीच मुलं आणल्याच्या नंतर काय केलेलं आहे? त्या ब्राह्मणाच्या पत्नीला सांगितलं 7 पाळणे तयार कर. रांगीत 7 पाळणे बांधले. एक जो मुलगा मरण पावलेला होता त्याचा आत्मा असणारा त्या मुलामध्ये घातलेला आहे. सारंगनाथ, यदुनाथ असे नावं आहेत. नवनाथ ग्रंथात वाचा. माझ्याकडे एवढा वेळ नाही तुम्हाला विस्तार करून सांगायला, कारण 7-8 दिवस झाले मी तेच सांगतोय. आता झोपीत जरी म्हणले तरी सांगू शकतो, आहे की नाही. डुप्लिकेट मला चालत नाही, तुम्ही डुप्लिकेटला बोलू नका. काय म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक नाथाचं नाव वेगवेगळं ठेवलं. रेवणनाथाचे ते 7 शिष्य झाले, आहे की नाही. अशा पद्धतीने एका नाथामध्ये अंश घातला तो उठून बसला. आणि तुम्ही म्हणाल मग बाकीचे अगोदर गेलेले होते 7 वर्षाच्या कालावधीमध्ये, 6 वर्षाच्या, हे 7वं वर्ष. मग बाकीचे काय केलं नाथाने? त्या ठिकाणी मेणाचे पुतळे तयार केले. 7 पुतळे कणकीचे. आणि त्या 7 पाळण्यामध्ये ते 7 पुतळे त्या ठिकाणी टाकले. नाथाने ते आत्मे जे पितृलोकात होते ते दैवी शक्तीने आणले. तुम्हाला माहिती का म्हातारा मरण पावलं, मग यमधर्म कशात बसून येतो? इंडिकात. 2 पोरं होते. ते म्हणे म्हातारा जीव कसा जातो पाहू म्हणले. रातभर बसले. म्हातारा 1 नाही 2 नाही, 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले. त्याच्यात मोठं पोरगं काय म्हणतं, आता म्हातारा चांगलं झालेलं दिसतंय म्हणले. मग येतो म्हणले मी गायाला पाणी पाजून. गेलं ते पाठीमागं गायला पाणी पाजायला. ते गायला पाणी पाजून आलं. म्हातारा थोडं थोडं होट हलवायचं. ते जसंच आलं ते म्हणला तो गायला पाणी पाजून आला. माय मंडळी संगवे झालो म्हणले. 2 तास बोललोच नाही. मी पण जातो म्हणले आता. मग ते गेलं पाठीमागं बोलायला. तो म्हातारा थोडं थोडं होट हालत होतं. मग ते दोघं म्हणले आता काय म्हणले म्हातारा ओकेच झालेलं आहे म्हणले.
मग तेव्हा म्हणलं म्हातारा पाणी मागत काय, म्हाताऱ्याने अशी जांभळी दिली. तेव्हा म्हणलं म्हाताऱ्याला असं वाटतंय जांभळी आली वाटतं म्हणले. आता म्हातारा क्लिअर झालं. दोघं जण शेजारी बसलेले. म्हाताऱ्याने आ केलं, म्हातारा गेलं तर अजून नाही आलं. कळलं का? जीव हा जातो केव्हा कळलेच नाही, जीव हा जातो केव्हा कळलेच नाही. जीवा जातो केव्हा कळलेच नाही, जीवा जातो केव्हा कळलेच नाही. मला म्हणायची खूप सवय पण मला साथ भेटत नाही. तुमच्या लक्षात आलं असेल काय? जीव हा कधी जातो ते कधी कोणाला कळत नाही. कधी आत्मा निघून जातो तो कळत नाही महाराज, कळला पाहिजे. म्हणून तर गेलेला आत्मा कसा जातो, यम येतो, आल्यानंतर काय करतो, म्हैशीवरती बसून येतो, रेड्यावरती जसाच आला तो काय करतो, आपला जो माणूस गेलेला आहे त्याला फक्त तो आसुडाचा स्पर्श करतो आणि त्या माणसाचं शरीर खाली पडतं आणि त्याचा आत्मा त्या आसुडाला त्या ठिकाणी स्पर्श करतो आणि त्याला तो यमदूत त्या आसुडाच्या स्पर्शाने घेऊन जातो कुठं वरती. माझ्याकडे वेळ नाही, योगा तर पुढं सांगेल. तो गेलेला कळत नाही. मग नाथानी त्या गेले 6 वर्ष त्या असणाऱ्या पितृलोकामध्ये जे काही ते 6 मुलं होती, 7वा तर आत्ता गेला होता, ते सगळेची सगळे परत खाली आणली. आणि नाथाची शक्ती किती अवघड आहे महाराज. आगमागोचर नाथ तुम पार ब्रह्म अवतार, कानन कुंडल सिर जटा अंग विभूति अपार, सिद्ध पुरुष योगेश्वरो दो मुझको उपदेश, हर समय सेवा करू सुबह शाम आदेश. आज नाथ परंपरा सांगण्यासाठी कुडून कुडून लोक फोन करतात महाराज. काल मला गुजरातवरून फोन आला, परवा दिवशी कर्नाटक साईडचा आला. पण म्हणलं महाराज एवढ्या लांब खर्च लागतो काय? मग ते लोक म्हणतात आम्ही गरीब आहे. म्हणलं मग मी कुठं बॉनेटला सोनं बसवलंय. धर्म करायचं म्हणल्यावर कर्म बी करा, आहे की नाही? तसं बाबांचं मला आवडलं. एक शब्द पण बाबा बोलले नाही की नाही. त्यांच्या मनात खूप त्याविषयी कळकळ होती. म्हणून काही जरी झालं तरी मी तुमची सेवा पडून देत नाही, घाबरू नका, आहे की नाही? म्हणून नाथ हे जगाला आनंद देण्यासाठी येतात. अद्वितीय आहे त्यांची शक्ती. कधीच कोणाला समजली नाही महाराज नाथाची शक्ती. आपल्या आम्हाला एवढ्या 3 तासात कशी समजेल? आणले ते मुलं, त्यांच्यात प्राण आला, मुलं उठून बसली आणि नाथ संप्रदायात त्यांनी दीक्षा घेतली. मला हे सांगायचंय, एक एक नाथ म्हणजे एक एक रत्न आहे. काय? एक एक रत्न आहे. मग हे सगळे रत्न जिथून जन्माला आले ते आदिनाथ आहे. ते आदिनाथ म्हणजे कोण? सामान्य साक्षांत भगवान शिवशंकर. मग त्या आदिनाथाने परंपरा त्या ठिकाणी प्रगट केली. आणि एक दिवस सगळ्या भक्तांनी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही रेडा बोलवला, जळभिंत चालवली, मेलेला माणूस उठून बसवला, काय सामान्य होते का माऊली सुद्धा? नाही. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचानु ग्रह लाधलो पावन झालो चराचरी. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. माऊलीचं नाव घेतलं तरी महाराज आपल्या डोळ्यात आसरू येतात. कुणाला माऊली म्हटल्या जात नाही, आमच्या माऊलीला माऊली का म्हटल्या जातं त्याला कारण आहे. त्यांनी अभंगाच्या प्रथम चरणात परंपरा सांगितली. आदिनाथ आदिगुरु सकल सिद्धांत, आदिनाथ गुरु 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 सकल सिद्धांत, आदिनाथ
तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोला गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोला गोरक्षा शिकेला मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य भजन करा सर्वांनी आपल्या समोर कॅमेरा आहे तेवढ्या पुरतं करा मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिके संतांनी महाराज तुमच्याकडे एवढी ताकद कुठून आली त्यावेळेस माऊलीनं सांगितलं मी ज्या परंपरेत वाढलो ज्या परंपरेत मी दीक्षा घेतली ती परंपरा इतकी महान आहे कधी आदिनाथापासून चालत आलेली आहे आणि मी त्या आदिनाथ परंपरेतला एक सिद्ध आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा माझ्या परंपरेचा मूळ नाथ म्हणजे आदिनाथ आहे त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ आहे त्याच्यानंतर गोरक्षनाथ आहे आणि त्याच्यानंतर एक दिवस गुरु आणि शिष्य बसले होते गुरु काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत गोरक्ष लहान होते गुरु बाहेर गेले आहे लक्षात आलं बराचसा कालावधी निघून गेलेला आहे लहान लहान मुलं खेळत होती खेळता खेळता त्यांनी विविध प्रकारचे त्या मातीच्या चिखलाच्या वस्तू बनवल्या त्यामध्ये त्या मुलांनी बैलगाडी पण बनवली आणि बैलगाडी बनवत असताना बैलगाडी छान तयार झाली तेवढ्यामध्ये गोरक्ष आलेला आहे गोरक्षाला पाहुनी मुलाने खेळता खेळता दिधली वचने करून द्यावे म्हणे आम्हा गाडीवान एकला म्हणले आम्हाला चिखलाची गाडी बनवता येते काय पण आम्हाला गाडीवान नाही बनवता येत म्हणले नाथ महाराज तुम्ही एक काम करा आम्हाला या गाडीसाठी गाडीवान बनवून द्या गोरक्षनाथ म्हणतात आम्ही योगी माणसं आहेत आम्हाला या खेळामध्ये इंटरेस्ट नाही काय आम्ही वेगळा खेळ खेळतो आहे की नाही तुम्ही जो खेळ खेळता ते आमचे लोक नाही खेळत तुमच्या जीवनच खेळात चाललं ह्यो त्याचा खेळ करतो तो त्याचा खेळ करतो असं करता करता ह्यो याचाच खेळ करतो लगेच 13वा 10वा का कार्यक्रम वाजला आणि कोणी कोणाचा खेळ करू नका काय म्हणून महाराज म्हणतात खेळ आणि खेळीत फरक आहे मग म्हणजे आम्ही खेळ खेळत नाही आम्ही साधना करतो आम्ही तपश्चर्या करतो आम्ही आमचं जीवन भगवंताच्या सेवेसाठी खर्च करतो आम्ही खेळ नाही करत पण मुलांनी हट्ट केला बाल हट्ट राज हट्ट आणि स्त्री हट्ट अवघड असतो म्हणून ठीक आहे गोरक्ष म्हणतात तुमची सगळ्याची इच्छा असेल तर मी प्रयत्न करतो मग काय केलं एक चिखलाचा घेऊन गोळा अवयवाचा आकार दिधला त्याला एक चिखलाचा गोळा घेतला पाय बनवले हात बनवले छाती बनवली मस्तक बनवलं जंघा बनवल्या डोळे बनवले कान बनवले नाक बनवले केस बनवले सुंदर असा पुतळा तयार केला आणि केल्याच्या नंतर तो पुतळा जेव्हा गोरक्षनाथ बनवत होते बनवत असताना ते भजन करत होते कुणाचं गुरु मेरे तारनहार गुरु मेरे तारनहार गुरु मेरे तारनहार गुरु मेरे तारनहार मेरे तारनहार गुरु मेरे तारनहार गुरु मेरे तारनहार गुरु मेरे तारनहार गुरु है मेरा सब संसार गुरु है मेरा सब संसार गुरु मेरे तारनहार मेरे तारनहार गुरु मेरे तारनहार गुरु मेरा है संसार गुरु मेरा सबके समान गुरु मेरे तारनहार गुरु मेरे तारनहार गुरु मेरे तारनहार पुतळा बनवत असताना साबरी विद्येचा प्रयोग गोरक्षनाथांचा चालू होता कारण ते नाथ होते खेळता खेळता पण ते मंत्रच म्हणायची बरोबर आहे की नाही तुम्हाला माहिती आहे का काही काही माणसं रस्ता जरी विचारायला गेलं तर शिवी देऊनच सांगतात
आम्हाला लय अनुभव आले महाराज. गाईला पाणी पाजत जरी असलं तरी शिवी देऊनच पाजतात. घरी पाहुणा आला तरी शिवी देऊनच त्याच संग बोलतात. ते जन्मालाच उरफट आलेलं राहतं. काही लोकांना ती सवय असते. तसं नाथ होते त्या बाकीचा त्यांनी काही विचार नाही केला. काय त्यांच्या हातात मातीचा पुतळा जरी आला तरी सुद्धा ते आपल्या गुरुचं भजन करता करता साबरी विद्येचा मंत्र म्हणता म्हणताच त्या ठिकाणी ते पुतळा बनवायचे. आणि ते बनवत असताना प्रक्रिया झाली आणि संजीवनी मंत्राचा प्रयोग झाला. मातीचा पुतळा तुम्हाला जमणार मा डोका उठत बोलाया लागला, मित्रा संगती खेळाया लागला. युट्यूबला ऐकत माझ्या कथा आहे त्याच्यात आहे गीत अशा असते. तो मातीचा पुतळा त्या ठिकाणी बोलायला लागला आणि खेळायला लागला. आणि ज्या गोरक्षाने तो पुतळा बनवला त्यालाच भीती वाटली. काय भूत भूत आले म्हणून सगळे मुले गेले पळवणी, सांगोनी जाती करणी आपुल्या घरा माझारी. ऐकोनी या गोरक्षाचा प्रताप, तेथ आले मच्छिंद्रनाथ. वरदास्त ठेवून या शिरावर्त, प्रणिपात केला गोरक्षा. गोरक्षा तो जीवन धन्य केले, आज नाथ पंथाचे नाव वाढविले. गहिनीनाथ जन्माशी आले, कथा ऐका गहिनीनाथाची. हे गहिनीनाथाचं चरित्र सांगतं काय की एक मातीचा पुतळा बनवला, त्याच्यात प्राण आले, ही ताकद आहे. म्हणून आमचे माऊली म्हणतात आज माझा जो पंथ आहे याला गहिनीनाथाचा प्रसाद प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे आज जगामध्ये नाथपंथाचं नाव झालं. विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज, गुरु तुकाराम महाराज, आणि पनाथ भगवान, गोरक्षनाथ भगवान, नवनाथ भगवान. पंत जगात अतिशय महान आहे महाराज. म्हणून आज आपण सर्वांनी ज्या बीजेचा हट्ट मांडलाय, जे बीज आपण आज सर्वजण ऐकताय ते बीज काय आहे 10 मिनिटात सांगून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. 9 वाजेपर्यंत मला टाइम दिलेला आहे. त्रिविक्रम राजा होता, खूप मोठा राजा. त्रिविक्रम राजा दयाळू होता, रेवती राणीचा प्रिय होता. अतिशय दयाळू राजा. राजा राणी आनंदाने सुखाने संसार करत होती महाराज. काहीच कमी नव्हतं, सुख वैभव सगळं काही त्यांच्याकडे होतं. पण एक दिवस असा प्रकार घडला का त्या राजाला स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की तुझा मृत्यू होणार, तू संपणार. राजाला दररोज चिंता पडायची. तुम्ही डॉक्टरकडे गेले ना, रक्तलघवी चेक केली, डॉक्टर सांगतात पाटील तुम्हाला एक अटॅकचा झटका येणार आहे. माणूस महाराज धकतो माणूस का टोपेले बाबा, तुमचं नाव मला माहित नाही. माणूस धकतो की नाही, अटॅकचा झटका येणार आहे म्हणे. तुम्हाला येऊ नये माझी काही इच्छा नाही, पण सांगितलं मी तुम्हाला. धकतो ना माणूस. एक बाई कधीच दवाखान्यात गेली नाही. मी म्हणलं आजी जात जा ना दवाखान्यात, जात जा ना दवाखान्यात. एक दिवस आजी म्हणली मुर्दा दररोज म्हणतो जातेच. गेली आजी दवाखान्यात. गेल्यावर रक्तलघवी चेक केली आणि मग डॉक्टर म्हणले आजीबाई तुम्हाला तर 10 वर्षापासून शुगर आहे. मग तिला मला फोन केला, बाबा अर्धे पैसे पाठा ना. मला पस्तावा झाला सांगून. म्हणजे काय ते म्हणले बाबा मला शुगर आहे 10 वर्षापासून मी काही पण खायचे म्हणले, पण आता तुम्ही मला तोंड बंद केलं. काय म्हणले आता सून लाडू खाऊन देत नाही, काय नाथ जिलेबी खाऊन देत नाही, नवरा चहा पिऊन देत नाही आणि सून तर काहीच खाऊन देत नाही, फक्त मिरच्या खाय म्हणती. तिला वाटतं लवकर गेली पाहिजे. अवघड आहे महाराज. आजार जर माहिती होत नाही तवर नाही, माहिती झाला का धास्ती लागते. राजाला माहिती झालं काय मी आता मरणार, धास्ती धरली महाराज. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस असं करता 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 राजाच्या आयुष्याचे दिवस भरत आले. आणि एक दिवस निद्रे माझी राजाशी काळ घेऊन गेला त्या समयासी. दुःख झाले त्या त्रिविक्रमाशी. तयाची पत्नी रडू लागली, नगरी आकांत बहु झाला. सगळीकडे गोंधळ उडाला, पाहून येत्या दुःख सभेला. शंकराला कळले, शिवशंकराला समजलं दुःख सभा झाली. काय सगळ्या नगरामध्ये दुःखी वातावरण निर्माण झालं. आणि त्या राजाला त्या ठिकाणी स्नान घातलं, त्याला बाहेर काढलं, तिरडी बांधली. राजाला त्यावरती झोपवलं. आपल्याला धर्मनाथ पाहिजेत कोण आहेत काय, त्याला त्या तिरडीवरती झोपवलं. झोपवल्याच्या नंतर अंतरयात्रा सजवली, मडकं बांधलं. काय शिकाळी तयार केली, 2 बांबू बांधले, त्याच्यावर सरमाड बांधलं. एका जणांनी तर सरमाड नव्हतं, तो म्हणला जाऊ दे वाढे बांधू. एक जण वाढे नव्हतं, तो म्हणला मग गोधडे बांधू. म्हणलं बांध, कोण पाहिलंय तरी. अंतयात्रा कोण पाहतं महाराज. अंतयात्रा सजवली.
आणि सजवल्यानंतर सगळं तयार केलं. ज्ञानबा तुकाराम भजन चालू झालं. स्पेशल भजन राहतात काही काही त्याचे. ते चालू झालं महाराज. चालू झाल्यावर निघाली राजाची अंतयात्रा. कुठं? नगरीच्या बाहेर अंतयात्रा आली. पाहून या खेळी नाथाशी समजली. नगरीच्या बाहेर अंतयात्रा आली महाराज. आणि तेवढ्यामध्ये काय त्याच दिशेनं चालले होते कोण? चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, नवनाथाने मंत्र सुनाया, नवनाथाने मंत्र सुनाया, चलो मच्छिंदर गोरख आया, 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 चलो मच्छिंदर गोरख आया. मच्छिंद्र आणि गोरक्ष त्या रस्त्याने आले आणि आल्याच्या नंतर त्यांनी ती समोर अंतयात्रा बघितली. ते रडणारे लोक बघितली. जशीच अंतयात्रा पुढं पुढं आहे, मच्छिंद्र आणि गोरक्ष त्यांच्या मागं माग आहेत. वेळ कमी आहे म्हणून पटपट सांगतो. जशीच अंतयात्रा जवळ आली, आल्याच्या नंतर राजाचा प्रेत खांद्यावरून खाली ठेवलं. सुतळ्या बांधलेल्या तशाच होत्या. त्यावेळेस मच्छिंद्राने त्या राजाला बघितलं आणि गोरक्षाने बघितलं. बघितल्याच्या नंतर गोरक्षाच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. साधू दयाळू असतो महाराज. असा बोलेल तसं परत गोड बोलेल. दया उत्पन्न झाली आणि बघितलं राजाच्या प्रेताकडे. त्या रडणाऱ्या राण्यांकडे बघितलं. 16,000 स्त्रिया होत्या. त्यांच्याकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर दया उत्पन्न झाली आणि आपल्या गुरुला बोलतात, गुरुजी आपने आज तक कितने लोगों को जिंदा किया? ये तो राजा है, इसको जिंदा करो. है की नाही? बरोबर आहे की नाही? अटल बिहारी वाजपेयी जर परत उठून बसले तर, आता नाही बसणार, पण बसले असते तर देशाचं कल्याण झालं असतं की नाही? आपलं तसं नाही राहत. पुढारी मिळाला पाहिजे, त्याचा बांगला तुला झाला पाहिजे, आणि तू काय जित राहणार आहे का? म्हणून चांगल्या माणसाचं नाव चांगलं घ्या. आज आपल्या देशाचं नेतृत्व चांगलं आहे महाराज. म्हणून आज कुंभमेळ्याची सोय बघा किती भारी. काय आमचे गुरुबंधू आज दररोज मला फोन करतात, पण ज्यांना पटत नाही ते करतात मीडियावर. पण मला अशा पद्धतीने जसंच काय ते समोर अंतयात्रा बघितली आणि बघितल्याच्या नंतर गोरक्षनाथाच्या मनात दया उत्पन्न झालेली आहे. दया आली या गोरक्षाच्या मनाशी, प्रेत उठवया राजा त्रिविक्रमासी. ऐक नाही, आग्रह केला आपल्या गुरु मच्छिंद्राशी, ऐका प्रताप धर्मनाथांचा. त्या ठिकाणी काय केलेलं आहे? आपल्या गुरुला त्या ठिकाणी विनंती केली, बाबा तुम्ही अनेकाला उठवलं, यांनाही उठवा. मच्छिंद्रनाथ म्हणतात, अरे असं जर आपण सगळ्याच उठवत राहिलो तर लोक मरायचेच नाही ना. मग ते यमाचं काय करायचं? काय नाथाकडे शक्ती होती महाराज. माझा कोणत्याच देवर विश्वास नाही बसत बरं का, पण नाथावर बसतो, निश्चित बसतो. आमचा मी माझ्या मनाला म्हणतो, कधी कधी आमच्या गाडीच्या चालकाला म्हणत असतो, कधी कोणा एखाद्या मी पेताडाला म्हणलो, याला म्हणलं नाथाशेत म्हणलं 20 पेले ना तरी मरत नाही. तो म्हणला, पण मी तर दररोज पेतो तरी मरत नाही, मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मला वाटलं ना हाक मी येड्याच्या पाया पडलो महाराज, पण माझ्या मनातून गेलं, मी बोललो. असं कधी कधी बोलतो मी. मला कधी कधी असं वाटतं महाराज, जगात काही घटना घडूच शकत नाही, पण नाथाने कसं काय घडून दाखवल्या बरं? अशक्य आहे की नाही? घडत नाहीत अशा गोष्टी. आहे का? तुम्ही कधी पाहिलं का हरणीला पर पेलेलं? पण नाथपंथात पिलं की नाही? त्याला सगळ्याची भाषा समजत होती महाराज. एक आडबंग आहे जो 12 वर्ष नुसतं आवतच घेऊन उभा राहिला. कुठं? जळमट लागली शरीराला. 12 वर्ष साधना केली, आडबंग झाला तो. आहे की नाही? म्हणून नाथाची शक्ती एक एक दृष्टांत तुम्ही शोधा, विचित्र आहे महाराज. आणि अगम्य आहे, अगम अगोचर. मी एवढंच सांगेल तुम्हाला शेवटपर्यंत. नाथ आहे, त्यांच्या पुढं कोणी नाही शक्ती, अद्वितीय शक्ती. म्हणले बाबा तुम्ही भरपूर लोकांना उठवलं, शेवटचं उठवा म्हणले एवढ्या जणाला. बाकीच्याला उठवलं की नाही तुम्ही? तर शेवटचं उठवा. श्रीराज्यात गेले तिथंही तुम्ही ते, आता तिथं एक मूल, पण इथं उठवा, माझी विनंती आहे. म्हणले मग उठवायसाठी मग डोळे बंद केले. कुणी? मच्छिंद्राने. आणि डोळे बंद केल्यानंतर पहिली त्या राजाची आयुष्य मर्यादा शोधली. आयुष्य मर्यादा पाहुणी त्रिविक्रमाची, त्याला उठवया मनदी धली आवाज. त्याला त्या ठिकाणी नाथांना आदेश झाला आणि म्हणले हा राजाच्या हातून चांगलं कार्य होणार आहे. आणि त्याच्यासाठीच गोरक्ष आपल्याला बोललाय. गोरक्ष आणि मच्छिंद्र ना कधी कोणाला समजला ना कधी कोणाला समजणार. सोन्याची विडी दिली, रस्त्यात टाकली. मच्छिंद्र खोटे खोटे रडायला लागले. गोरक्षाने लघुशंका केली, गर्भागिरी सोन्याचा करून टाकला. ही ताकद आहे का कोणाकडं? इथं जर आपल्या मंदिरात आतमध्ये सोन्याची मूर्ती बसली तर दररोज मिलिटरी ठेवावं लागेल. ही ताकद आहे महाराज. काय नाथाकडं काय नव्हतं करीत नाथ? पाण्याला आग लावत होते नाथ, सगळ्या गोष्टी होत्या त्यांच्याकडं. म्हणून अद्वितीय शक्ती नाथांची. मेलेला माणूस त्या ठिकाणी उठवायचा. आयुष्य मर्यादा पाहिली, राहिले आपल्याकडे 9 मिनिटं. आयुष्य मर्यादा पाहिल्याच्या नंतर नाथाने विचार केला, अरे याला उठवायचंय हे गोरक्षा, पण जर याला उठवायचं म्हणल्यानंतर माझ्या देहाचं काय?
म्हणले मग तुम्ही याच्या देहात प्रवेश करा ना, याला परकाया प्रवेश म्हणतात. नाथांनी काय केलेलं आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही धर्मनाथ कोण आहेत, कोणी डुप्लिकेट सांगून जातं. नवनाथ ग्रंथामध्ये किती त्रिविक्रम आहेत बाबा? त्रिविक्रम किती आहेत आपल्या ग्रंथात? तुम्ही सांगा सगळे, तुम्हाला बक्षीस किती? नाही, मग वाचलाच नाही तुम्ही ग्रंथ. परत सांगा, त्रिविक्रम किती आहेत? विक्रम 2 आणि त्रिविक्रम 1 किती आहेत? एक त्रिविक्रम हा, एक तो विक्रम राजा आणि एक तो मरतो आणि त्याचा पोऱ्या पण त्याचं विक्रमच नाव ठेवते. म्हणजे किती झाले? माझ्या मनचं सांगतो का जाऊ झोपायला? महाराज म्हणतात असे किती विक्रम झाले? 3 विक्रम. मग हा त्रिविक्रम काय? हा त्रिविक्रम राजा खूप महान राजा. त्याची आयुष्य मर्यादा शोधली, वेळ पूर्ण झाली होती, 12 वर्ष फक्त शिल्लक राहिली होती. पण कार्य करायचं होतं, एक नाथाला जन्माला घालायचं होतं. म्हणून नाथाने, नाथ फुकट काहीच करत नाही, श्रीराजात नाथ गेले. कशासाठी गेले? वाईट पाहू नका त्या दृष्टांताकडे. तुम्ही जाऊ शकता का? अरे नाथांनी नुसती नजर मारली तर बायला मुलं होतं, एवढी ताकद होती त्यांच्या, त्यांना काय गरज होती हात आटमाट करायची. पण ज्यांचे विचार अपुरे आहे ते या दृष्टांताकडे वाईट दृष्टीने पाहतात. मीरनाथाचा जन्म झाला म्हणून नाथाने ती क्रिया केली. लक्षात ठेवा, नाथ फुकट कधीच कोणती गोष्ट करत नाही. इथं एका नाथाला एका जन्माला घालायचं होतं म्हणून नाथाने काय केलेलं आहे, त्याची आयुष्य मर्यादा शोधली आणि संपलेली होती आयुष्य मर्यादा. नाथाने त्याच्या देहामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि कसा प्रवेश केला? जशी अंतयात्रा ठेवल्याच्या नंतर सुतळ्या तशाच बांधलेल्या होत्या. हे दोघांचा संवाद चालू होता. त्याच्या शेजारी एक शिवालय होतं. तिथं गोरक्ष मच्छिंद्राला बोलतो, म्हणले गुरुजी हे जग आपके लिए सुरक्षित आहे. मग काय केलं? डोळे बंद करायला लावले गोरक्षाला. आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात गोरक्षाला, एक काम कर, हे माझं जे शरीर आहे ना, हे शरीर या असणाऱ्या शिवालयामध्ये असंच ठेव. नाथाची शक्ती होती महाराज ती. आणि मग जसंच काही सुतळ्या सोडल्याच्या नंतर त्या क्षणाला मच्छिंद्राने स्वतःवरती त्या ठिकाणी अस्त्राचा प्रयोग केलेला आहे आणि शरीर तिथं ठेवलं. आणि त्यांचा जो आत्मा होता, आत्मा प्रगट केला तैवेळी, त्रिविक्रमा उठून बसला तैवेळी. आत्मा क्रिया केली आणि असणारा त्रिविक्रम जो राजा होता त्या राजाच्या देहामध्ये मच्छिंद्राने काय केलं? प्रवेश केला. उठून बसला राजा. सगळ्या नगरीत आनंद झाला, गुढिया तोरणे बांधू लागली. मग असणारा त्रिविक्रम आता स्मशानभूमीत आला होता. अंतयात्रा केली पाहिजे की नाही? एखादा माणूस स्मशानात भूमीत जावा आणि अचानक उठून बसावा आणि लगेच 1 रुपया मागावा आपल्याला. महाराज काही लोकांना आनंद होतो, माणूस मेला पुढे जातो. एक जणांना म्हणलं का रे 2-3 दिवसापासून तुलाच आनंदात येते. म्हणलं काय करता? म्हणले बांध करून करून ताण दिला म्हणले, पण बिचारा झाला रात्री मेला म्हणले. सगळ्या गावात पिढी वाटीन. तसं विचार झाला काय? म्हणजे आनंद झाला, उठून बसला, सगळ्या राज्यात सुख निर्माण झालं. मग काय केलं? त्या ठिकाणी एक पुतळा तयार केला कनकाचा आणि त्या असणाऱ्या प्रेतावरती, त्या रचलेल्या चितेवरती तो त्या ठिकाणी ठेवला आणि त्याचा 10 संस्कार केला. आणि मच्छिंद्राने त्याबरोबर बरेच वर्ष घालवले. आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि बऱ्याच वर्षाने त्या ठिकाणी नाथाने त्या राणीचा त्या ठिकाणी सहवास झाला. आणि 6 महिने गेले, 7 महिने गेले, 8 महिने गेले, 9 असं करता करता त्या राणीला एक छोट मूल जन्माला आलं. आणि ते त्रिविक्रम राजाच्या देहात असणाऱ्या मच्छिंद्राने त्या दैवी शक्तीने त्या मुलाला त्या ठिकाणी त्या राणीने काय दिला? जन्म दिला. आणि त्या मुलाचं नाव काय ठेवण्यात आलं? धर्मनाथ. हे किती लोकांना माहिती होतं? त्यांनी वर हात करा. अगोदर बळच करायचे नाही. हां पाहिलं तिकडे 1, 2, 5, 7च दिसत मला. महिला नाही, तुमचा काही संबंध नाही, तुमचा टी व्हीशी संबंध जास्त आहे, तुम्ही टी व्हीच पाहत जा. मग 7, 8, 10 लोकांना ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे का ही बीज आपण साजरी करतो. तुम्ही मला परत बोलावं म्हणून मी सांगत नाही. जर मला तसं असतं मी सांगितलंच नसतं. पण मी याच्यासाठी सांगतो का धर्माने बीज आपण साजरी करतो बुवा. पण नेमकं कशासाठी करतो? 10वा करायचा. मग का करायचा? पैसे जास्त झाले म्हणून. वर्ष श्राद्ध करायचं का करायचं? लोकांनी बुंदी खाल्ली पाहिजे म्हणून. लग्न करायचं का? पुरीला सांभाळा जीवर आला म्हणून? काय? अजिबात नाही. त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. धर्मनाथ बीज आपण करतो, नेमकं धर्मनाथ बीज काय आहे? आणि मग त्या धर्मनाथाला त्या ठिकाणी जन्म झाला. त्या धर्मनाथाचा सोन्याचा पाळणा केला, त्याला रेशमाची दोरी लावली, त्याच्यामध्ये घातलं. 12 वर्षाचा झाला, बारसं केलं आणि त्याचं नाव धर्मनाथ ठेवलं. पुढे त्याच धर्मनाथाला वैराग्य प्राप्त झालं आणि त्या धर्मनाथाने त्या ठिकाणी योग दीक्षा घेण्याकरता आपल्या गुरुकडे आज्ञा मागितली. आणि ते काय राज्यकारभार होता तो त्यांनी सोडून दिला. आणि त्या दिवशी धर्मनाथाला नाथ दीक्षा दिली. आणि त्या दिवशी 33 कोटी देवतं त्या ठिकाणी प्रगट झाली.
ब्रह्म विष्णू महेश्वर सगळे आले आणि आल्याच्या नंतर यज्ञ आरंभ मांडला त्या नगरीमध्ये आणि त्या दिवशी धर्मनाथाला नाथपंथाची दीक्षा दिली. या तिथीला धर्मनाथ बीज असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. नवनाथ ग्रंथामध्ये सांगितलं की जो माणूस ही धर्मनाथ बीज साजरी करतो मग 33 कोटी दैवताने काय केलेलं आहे सांगितलं. म्हणले नाथ महाराज तुमची इच्छा दैवत निघूनच जाईना तिथंच आहेत. दैवता बोलली आम्हाला प्रत्येक वर्षी इथं जेवण करण्याची इच्छा आहे. त्यावेळेस वचन दिलं का जो या तिथीला आपल्या घरी नवनाथ जेव घालेल आंबील घुगऱ्याचा प्रसाद करेल जशी तुमची परिस्थिती असेल तशी आपण धर्मनाथ बीज केले पाहिजे. म्हणून महिला इथं जास्त आहेत. यांचा काही जास्त संबंध येत नाही स्वयंपाकाशी तुमचा जास्त येतो. तुम्ही या तिथीला प्रत्येक महिलांनी आपल्या घरी धर्मनाथ बीजच्या दिवशी सकाळी आंबील घुगऱ्या बनवायच्या. किती बाया बनवतील वर हात करा. तुम्हाला जर आंबील घुगऱ्या माहिती नसल्या तर म्हाताऱ्या आजीला विचारा ती सांगेल तुम्हाला. आम्ही लहान होतो तेव्हा गल्लोगल्ले असायचे आंबील घुगऱ्या. नाही तुम्हाला नवनाथ जमले तर एवढं करू शकता की नाही तुम्ही. हा नाथाचा मेन प्रसाद आहे आणि तो धर्मनाथ बीजेच्या निमित्ताने केला पाहिजे. म्हणून सगळे दैवत म्हणले आम्हाला प्रत्येक वर्षी जेवण पाहिजे. सांगितलं तुम्हाला प्रत्येक वर्षी जेवण भेटेल. प्रत्येक वर्षी धर्मनाथ बीज होते. प्रत्येक वर्षी धर्मनाथ इथं प्रगट होतात. म्हणून आज या बीजेच्या निमित्ताने बाबांनी हा अट्टहास केला. सुंदर ही कीर्तनाची शेवा या ठिकाणी ठेवली. छानसं मंदिर बाबांनी या ठिकाणी बांधलेलं आहे. टाळ्या वाजून बाबाचं स्वागत करायचं आहे का कुणाच्यामुळे तरी कुणाला परमार्थ प्राप्त होतो. ना धर्मनाथ बीजेचं चरित्र तुम्हाला मला जसं जमेल तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. अशी असणारी नाथाची शक्ती. म्हणून तर त्या ठिकाणी माऊली म्हणतात बाबा माझा जो पंथ आहे तो सामान्य नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वडला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वडला गिनी प्रति विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. बेजीचा सोहळा आपण सर्वजण साजरे करत आहेत. म्हणून आज कानमाले बाबांच्या या ठिकाणी आग्रहास्तव ही सेवा या ठिकाणी घेण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे. सुंदर असं यूट्यूबचं लाईव्ह प्रसारण देखील या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून होत आहे. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, चांगल्या गोष्टीला लाईक करा, चांगली गोष्ट जेवण उतरवून घ्या. घरी बसल्या बसल्या दररोज सकाळी एकदा तरी हे नाथांचं चरित्र नवनाथाची कथा आपण आपल्या या मोबाईलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ऐका. जाता जाता एवढंच सांगेल तुम्हाला संपली आपली सेवा. माऊली होईल आणि जय विठ्ठल होईल. मुलांसाठी धन दौलत कमवून ठेवू नका, बंगला गाडी बांधू नका, पण मुलाला चांगले संस्कार लावा. कारण तुम्ही कमवून जर ठेवलं आणि मुलाला जर त्याची पर्वा नसेल, संस्कार नसतील तर मुलं त्याची जाण ठेवणार नाही. म्हणून मुलासाठी धन दौलत कमवण्यापेक्षा निर्व्यसनी जीवन जगा, जिवंतपणे आईबापाची सेवा करा. ज्या पंथात आपण राहतो त्या पंथाशी प्रामाणिक राहा. जो गुरु आपण केला त्याच्याशी कधी खोटं बोलू नका, पाठीमागचे बोलू नका. अशा पद्धतीने ही नवनाथाची कथा, नवनाथाचं कीर्तन, ही धर्मनाथ बीज जशी आपण आता चालू ठेवलेली आहे अशीच हजारो वर्ष आपण या ठिकाणी बीज चालू ठेवा. बाबांना सहकार्य करा, त्यांना प्रेम द्या, त्यांचा आनंद वाढवा, उत्साह वाढवा. कारण कार्यात आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणलं पाहिजे बाबा तुम्ही खूप छान कार्यक्रम केला आहे की नाही. आणि एवढं जरी आपण म्हणलो तरी खूप झालं. मला खराड जरी झाला तरी मला निघाश टायमाला म्हणावं लागतं ताईलाही भारी झाला बरं का, दुसऱ्या वेळेस सुधरून घेते आहे की नाही. तसं म्हणावं लागतं काय की महाराज खूप छान झाला. तसं खऱ्या अर्थाने खूप छान कार्यक्रम महाराजांनी केला बरं का. सुंदर नियोजन केलं, साऊंड सिस्टीम लावली, मृदुंगाचार्य, गायनाचार्य ऐकणारी, त्याचबरोबर यूट्यूबही बाबांनी लावलं. मी का सांगितलं बाबांना लावा, तर बाबाला बोललो खूप दिवसातनं तुमचा प्रयत्न सक्सेस झाला, तारीख भेटली, बऱ्याच वर्षाचं चालू आहे. आणि धर्मनाथ बीज माझी भिक्षा असते, जाते
बाहेर गावाला. म्हणून बाबांनी प्रयत्न केला, म्हणलं तुमचा जसं असेल तसं आपण त्या ठिकाणी लाईव्ह करूया. आणि म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून बरेचसे चरित्र आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना एकच सांगेल, मुलाला संस्काराची गरज, काळाची गरज. आणि जर तुम्हाला देश टिकवायचा असेल तर संस्कार लावा. संस्कार नाही लावले तर देश टिकणार नाही. आणि जर देश नाही टिकला तर तुम्ही आम्ही टिकणार नाही. आणि तुम्ही आम्ही जर नाही टिकलो तर हे काहीच टिकणार नाही. म्हणून हे सगळं टिकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी एकदा वर हात करायचे आणि सुंदर असं भजन सर्वांनी करायचं. आदेश शिवगोरक्ष आदेश, आदेश आदेश शिवगोरक्ष आदेश, आदेश आदेश शिवगोरक्ष आदेश, आदेश आदेश शिवगोरक्ष आदेश, शिवगोरक्ष आदेश, शिवगोरक्ष आदेश, शिवगोरक्ष आदेश, शिवगोरक्ष आदेश, आदेश आदेश शिवगोरक्ष आदेश, आदेश आदेश शिवगोरक्ष आदेश, धर्मनाथ आदेश, धर्मनाथ आदेश, धर्मनाथ आदेश, धर्मनाथ आदेश, गोरखनाथ आदेश, गोरखनाथ आदेश, कानिपनाथ आदेश, कालिपनाथ आदेश, भर्तरीनाथ आदेश, करकरीनाथ आदेश, सौरंगीनाथ आदेश, सौरंगीनाथ आदेश, अडमंगीनाथ आदेश, अरभंगीनाथ आदेश, रेवननाथ आदेश, रेवननाथ आदेश, गोपीचंद आदेश, गोपीचंद आदेश, भर्तरीनाथ आदेश, मरकरीनाथ आदेश, नागनाथ आदेश, नागनाथ आदेश, मीनानाथ आदेश, मीनानाथ आदेश, बालकनाथ आदेश, बालकनाथ आदेश, जालिंदरनाथ आदेश, जालिंदरनाथ आदेश, कानिपनाथ आदेश, कालिपनाथ आदेश, मैनावती आदेश, मैनावती आदेश, आदेश आदेश शिवगोरक्ष आदेश, आदेश आदेश शिवगोरक्ष आदेश, आदेश आदेश शिवगोरक्ष आदेश, आदेश आदेश नवनाथ भगवान की गोरक्षनाथ भगवान की, धर्मनाथ भगवान की, कानिपनाथ भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, सनातन धर्म प्रयाग क्षेत्र की, सब संतन की, आज के आनंद की, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय, हा बोलेले पुरे देवा पुढे उतरे, क्षमा करा महाराज तुम्ही, नाही विचारला अधिकार करा क्षमा करा महाराज तुम्ही, तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पायापैकी, करा क्षमा करा महाराज तुम्ही, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम, पुंडलेख वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज के जय, कानेपनाथ महाराज के जय, धर्मवेद महाराज के जय, सब संतान के जय. सालाबादाप्रमाणे याही वर्षी धर्मनाथ बीज या ठिकाणी साजरी होत आहे. या कानिपनाथाच्या प्रांगणात आज धर्मनाथ बीज साजरी करण्याचं 11वं वर्ष. या 11व्या वर्षाची सेवा हरिभक्तपरायण योगी दीपकनाथ महाराज यांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रबोधन आपल्याला केलेलं आहे. प्रथम
कानमाले परिवार आणि कानिपनाथ भक्त मंडळ या मंडळाच्या वतीनं प्रथम मी महाराजांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे परिसरातील जे भजनी मंडळे सिद्धपिंपरी असेल, चितेगाव असेल, लाखलगाव असेल, चेहडी असेल, या सर्व ठिकाणचे भजनी मंडळ या मंडळांनी अतिशय उत्कृष्ट अशी साथ या कीर्तनाला दिली. कानमाले परिवाराच्या वतीने मी त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण गेल्या 2 तासापासून अतिशय शांतचित्तानं हे कीर्तन श्रवण केलं. आपल्या सर्वांचे मी साहेबराव कानमाले आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं, भक्त परिवाराच्या वतीनं सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. यानंतर या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांना प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी जळके माळ कंठी शोभे माळ मुक्तापळाची जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन माते मान करणे माते मान कामना मूर्ती जय देव जय संतापजिता फळा तुगवरी कुमरा चंदनाची ओटी मगमगेश्वरा वेदतांगड शोभतो बरा गुणते न पोरी चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन माते मान करणे माते मान कामना मूर्ती जय देव जय लंबोदरी तांबरवर वंदना प्रबळ सोंडा वक्र सुंदर तृणेना आश्रमाचा वैपाही सुना संकटी बाबा विंद्रवाणी रक्षावे सुरत वंदना देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती करणे माते मान कामना मूर्ती जय देव जय नवनाथ व मच्छिंद्रनाथ अतिमोवाडी प्रभे भवचिंता जय देव मध्ये अवतार नव नारायण गावीला मार्ग साबरी विधी तपोन शुद्धार अवघ्या जणांचा गाईला महिमा नवसिद्धांचा जय देव जय नवनाथ व मच्छिंद्रनाथ अतिमोवाडी प्रभे भवचिंता जय देव मच्छापासून झाले मच्छिंद्रनाथ गोरक्ष जन्मले गौरी भस्मात जाणे तरुत्पत्ती अग्निकुंडात काने फाका जन्म गज करणात जय देव जय नवनाथ व मच्छिंद्रनाथ अतिमोवाडी प्रभे भवचिंता जय देव पितेच्या पात्रात भरतरी हारी देवानानाचा ही सर्वत्र भारी गौरंगी अंघोळ कृष्णेच्या तिरी प्रसिद्ध नागनाथ सर्पाची उदरी देव जय नवनाथ व मच्छिंद्रनाथ अतिमोवाडी प्रभे भवचिंता जय देव सर्वापासून झाले सर्पाटीनाथ सर्वाची उत्पत्ती भागीरथीत चंदाडभंगीनाथ सव्यांशी सिद्ध झाले प्रगत देव जय नवनाथ व मच्छिंद्रनाथ अतिमोवाडी प्रभे भवचिंता जय देव ऐसे हे नवनाथ प्रगट झाले साबरी विद्येने जगत उद्धारिले झाले प्रसन्न सोबळ जिंकले गणेशनाथ त्यांना शरण आले जय नवनाथ व मच्छिंद्रनाथ अतिमोवाडी प्रभे भवचिंता जय देव झाले लोटांगण बनली न चरण डोळ्यान पाही न रूपा तुझे प्रेमे आणि घेण आनंदे पूजन भावी ओवाळी न म्हणे नामदेवराची कर्पूर गौरम करुणाकारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता प्रभू नायका मागणे हे चाता नवनाथ भगवान की कानिपनाथ भगवान की धर्मनाथ भगवान की आज के आनंद की